नमस्कार, मी प्रवीण केशवराव बडेकर. माझं स्वतःचं शिक्षण डिप्लोमा सिव्हिल, BE सिव्हिल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे स्ट्रक्चर्समध्ये. नंतर वास्तू आणि फेंगशुई पण केलं आहे. 2002 साली मी पासआउट झालो आहे. त्यानंतर ॲक्च्युली आमच्या बडेकर कुटुंबाबद्दल मी 2 वाक्य सांगतो. आमचे वडील 82 साली पुण्यात शिक्षणाने आणि नोकरीच्या निमित्ताने आले. इथे आल्यानंतर त्यांनी 20 ते 30 वर्ष सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टर हा व्यवसाय सुरू केला. 2002 साली पासआउट झाल्यानंतर मी सुद्धा पहिल्यांदा त्या व्यवसायामध्येच पदार्पण केलं. 5 ते 6 वर्ष मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं. 2007 ते 8 साली माझ्या असं लक्षात आलं की आपण बिल्डर म्हणून खूप चांगलं काम करू शकतो आणि लोकांना चांगली सर्व्हिस देऊ शकतो. म्हणून मी 2008 साली बडेकर डेव्हलपर्स नावाची एक संस्था सुरू केली. तिचा टर्नओव्हर 4 ते 5 लाख रुपये होता. भांडवल जेवढा असायला हवं होतं तेवढं नव्हतं त्यावेळेस कुटुंबाची फार मदत झाली. वडिलांनी सुरुवातीचं भांडवल दिलं. माझी मिसेससुद्धा शिक्षिका आहे. तिचा जो काही 5-6 हजार पगार होता तोही त्या काळात मला खूप होता. असे कुटुंबाकडनं साथ मिळालं मी माझा व्यवसाय सुरू केल्यानंतर 4 ते 5 वर्ष मी ॲज अ बिल्डर प्रोजेक्ट स्टार्ट केले. बानेर, बालेवाडी, वाकड, वारजे ह्या भागात मी प्रोजेक्ट सुरू केले. प्लॉट विकत घ्यायचा, बिल्डिंग बांधायची, त्यातले फ्लॅट्स विकायचे आणि त्यातनं जे पैसे येतील त्यात नवीन फ्लॅट सुरू करायचे, विकायचे. हे करत असताना मला 2012-13 साली कोथरूडमधले एक मोठे नेते आहेत, त्यांचा संपर्क झाला. त्यांच्या बोलण्यात मला असं जाणवलं की कोथरूडचं फ्युचर बांधकाम क्षेत्राचं काही ठीक नाही. इथनं पुढे बांधकाम क्षेत्रामध्ये मंदी येणार आहे हे त्यांच्याकडनं मला 2012 ते 13 सालीच लक्षात आलं. मग काहीतरी नवीन सुरू करावं असं डोक्यात आलं. 2012-13 साली थोडासा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की कोथरूडचं भविष्य हे पुनर्विकास हेच असणार आहे. कारण कोथरूडमध्ये जवळजवळ 600 ते 700 प्रोजेक्ट्स रिडेव्हलपमेंटच्या लाईनमध्ये उभ्या आहेत. त्यामुळे असा विचार केला की आपण रिडेव्हलपमेंटमध्ये फ्युचर करायचा आपण विचार करूया. मग त्याचा संदर्भ घेऊन मी साधारण 3 कंपनीज सुरू केल्या. बडेकर डेव्हलपर्स, बडेकर प्रॉपर्टीज आणि प्राईड प्रॉपर्टीज. सुरुवातीच्या काळामध्ये थोडी बंधनं होती कारण कामाची नॉलेज होतं पण भांडवलाची थोडीशी अडचण होती. पण मित्रपरिवार, नातेवाईकांची साथ मिळत गेली. त्याच्यातनं मी हळूहळू उभा राहत गेलो. 1-2 प्रोजेक्ट्स पूर्ण झाले. एक पहिल्यापासून एक डोक्यात होतं की असं घर बांधायचं की जिथे मी स्वतः राहू शकतो. ज्या घरामध्ये मी स्वतः राहू शकतो तेच घर विकायचं असं पहिल्या दिवशी ठरवलं होतं. त्यामुळे तो एक बेस होता. आणि वस्तू विकण्यापेक्षा वास्तू विकावी हे एक लहानपणापासून डोक्यात होतं. शाळेत असताना, कॉलेजला असताना घराबद्दलची संकल्पना हे डोक्यात होतं. स्वतः फार छोट्या घरातनं इथपर्यंत आल्यामुळं घराची खरंच किंमत काय हे मला प्रामाणिकपणे माहीत होतं आणि तेच लोकांपर्यंत पोचवावं हा एक विश्वास होता. मग हे सगळं करत असताना रिडेव्हलपमेंटमध्ये आल्यावर थोडी एक भीती का वाटली, कारण लोक भाजीची गड्डी घेताना 4 गाड्यांवरती फिरतात. चांगल्या क्वालिटीची आहे का, किंमत योग्य आहे का. इथं तर लोकांनी आयुष्यभर स्वतः कमवलेली घरं माझ्या हातात देणार होते. त्यामुळे एक भीती होती. पण एक नॉलेज असल्यामुळे आणि भांडवलाची साथ होती, मित्रपरिवाराची साथ होती आणि नवीन टेक्नॉलॉजी काय येत आहेत त्याचा आत्मसात करत गेलो. त्याच्यामुळे पुनर्विकासामध्ये अडचण निर्माण नाही झाली. 2 ते 4 बिल्डिंग केल्यावर असं लक्षात आलं की अरे आपल्याला पैसे तर मिळतातच आहे, पण पैसे मिळवल्याबरोबर आपल्याला कामं पण मिळत आहेत जास्त. जिथे प्रोजेक्ट केला तिथलेच आजूबाजूचे 4-5 प्रोजेक्ट्स मिळत गेले. त्यामुळे असं लक्षात आलं की ज्या लोकांची घरं मी बांधतोय ती लोकच माझे असेट होत आहेत. तीच लोक बाकीच्यांना सांगतात की अरे यांच्याकडे, प्रवीणकडे काम द्या, तो जास्त चांगलं करू शकेल. मग मला लक्षात आलं की आपण पैसे कमवण्याबरोबर माणसं पण कमवत चाललो आहे. ते एक खूप मोठी अचिव्हमेंट होती जी साधारण 5 वर्षापूर्वी आम्हाला मिळाली. कंपनीची ग्रोथ होण्यासाठी ती सगळ्यात मोठी ॲसेट होती. लोकच आमची स्तुती करत होती बाकीच्यांकडे की अरे प्रवीणला द्या, तो व्यवस्थित करेल, वेळेत करेल. कामाची क्वालिटी, क्वांटिटी, स्पीड ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या आम्हाला लोकांकडनं शिकायला मिळाल्या. लोकांनीच आम्हाला सांगितलं तुम्ही वेळेत करताय, जास्त चांगलं करताय, जास्त चांगल्या क्वालिटीचं काम करताय. हे करत असताना असं लक्षात आलं की जसे जसे नवीन प्रोजेक्ट्स करत जाऊ तसे पुढच्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी नवीन द्यायला पाहिजे. नवीन द्यावं तर काय द्यावं ह्याच्यासाठी बाहेर देशांमध्ये जाऊन सेमिनार्स अटेंड केले. काही प्रोजेक्ट स्वतः पाहून आलो. ज्या काही डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये होत आहेत त्यातल्या प्रत्येकातल्या एक 4 ते 5 गोष्टी नवीन प्रोजेक्टला द्यायची सुरुवात केली. हे असं करत असताना प्रत्येक नवीन प्रोजेक्टमध्ये नवीन काहीतरी येत होतं. त्याच्यातनंच एक साकारलेलं कोथरूडमध्ये म्हणजे टेरेस गार्डन ही कन्सेप्ट आधी फक्त कोरेगाव पार्क, बानेर आणि प्रभात रोड ह्या भागांमध्ये होती. ह्या भागांमधनं ती हळूहळू आता आम्ही कोथरूडला आणली. कोथरूडमध्ये आम्ही पहिले बिल्डर आहोत किंवा रिडेव्हलपमेंटचे डेव्हलपर आहोत की जे रूफटॉप गार्डन ही कन्सेप्ट कोथरूडमध्ये देतोय. असं आत्तापर्यंत कोणी दिलंही नव्हतं. त्यामुळे काय झालं, त्यामुळे प्रोजेक्ट्स येत गेले. बडेकर ग्रुपबद्दल सांगावं तर बडेकर ग्रुपच्या 3 छोट्या कंपन्या आहेत ज्याचा टर्नओव्हर 2008 साली 5 लाख रुपये होता. त्याचा टर्नओव्हर 3 कंपन्यांचा मिळून वार्षिक टर्नओव्हर 50 ते 70 कोटी आहे. 4 ते 8 प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंटचे पूर्ण केल्यावर आत्ता आमचे 9 रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू आहेत. 16 प्रोजेक्टचे ॲग्रीमेंट झालेले आहेत.
लोक ज्या विश्वासाने आणि ज्या तत्परतेने आमच्याकडे येतात तेवढीच चांगली सर्व्हिस आम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. हे सगळं करत असताना नातेवाईक आणि कुटुंबियांची जशी साथ लागली तशीच साथ मला माझ्या स्टाफची पण लाभली. माझ्या स्टाफचा जो त्याच्यामध्ये तितकाच महत्त्वाचा वाटा आहे जेवढा माझ्या बाकी कुटुंबियांचा आहे. लोकांना मी एवढंच सांगेन की बडेकर ग्रुप म्हणजे नातेविश्वासाची ही एक टॅगलाईन कोथरूडमध्ये तयार झाली. ज्या विश्वासाने लोक आमच्याकडे येत आहेत त्याच विश्वासाने ते बाकीच्यांना पण सांगतायत की बडेकरांकडे जा, ते तुमच्या वास्तूचं चांगलं पुनर्विकास करून देतील. त्यामुळे एवढंच सांगतो, थिंक रिडेव्हलपमेंट, थिंक बडेकर ग्रुप. धन्यवाद.